नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत द्रव्याचे संघटन विज्ञान इयत्ता 8वी. मी विनोद नाईक. आपण मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे द्रव्याच्या अवस्था असतात किंवा द्रव्याचे प्रकार आपण बघितले होते. आता द्रव्याचे संघटन म्हणजे काय याविषयी या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, आपल्या स्क्रीनवर एक इमेज दिसते, त्यामध्ये द्रव्याचे प्रकार दिलेले आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ मॅटर. तर द्रव्याच्या रासायनिक संघटनेनुसार वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मूलद्रव्यामध्ये 3 प्रकार आहेत: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्याच्यानंतर संयुग, संयुगामध्ये आयनिक आणि सहसंयुज, आणि मिश्रणामध्ये समांगी आणि विषमांगी. विषमांगीमध्ये आपल्याला निलंबन आणि कलिल सुद्धा ह्याच लेसनमध्ये बघायचं आहे. त्याच्यापैकी मूलद्रव्य बघा, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. तर धातू सदृश्य म्हणजे काय, तर धातू आणि अधातू यांच्या बॉर्डरवरचे गुणधर्म जे एलिमेंट्स दाखवतात त्यांना धातू सदृश्य म्हणतात. त्याच्यानंतर आयनिक आणि सहसंयुज. संयुगांमध्ये बघा, आयनिक म्हणजेच काय, जे आयन्स तयार करतात, जसं NaCl. Na वर प्लस चार्ज येतो, 1 इलेक्ट्रॉन देतो Cl ला म्हणून, आणि Cl वर 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून मायनस चार्ज येतो. तर अशा प्रकारे आयन्स तयार होतात, त्यांना आयोनिक बॉन्डनी जे एलिमेंट्स बांधले जातात त्यांना आयोनिक संयुग किंवा आयोनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. आणि आता सहसंयुज म्हणजे काय, तर सहसंयुज म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. जसं कार्बन आणि हायड्रोजन, कार्बनचा अणुक्रमांक 6 आहे, म्हणजे ह्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 आणि 4 असणार. तर 4 इलेक्ट्रॉन्स तो इतर, समजा हायड्रोजन असेल तर हायड्रोजन बरोबर शेअर करतो किंवा ऑक्सिजन बरोबर शेअर करतो. आणि या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स नी जे बंध तयार होतात, म्हणजे भागीदारीने जे बंध तयार होतात, त्या बंधांना सहसंयुज बंध असं म्हणतात. आता मिश्रण बघा, मिश्रण म्हणजे समांगी आणि विषमांगी. समांगी म्हणजे आपल्याला माहिती आहे की होमोजिनियस मिश्रण, याच्यामध्ये आपण पाणी आणि अल्कोहोल जर मिक्स केला तर ते एकमेकात मिक्स होतात, म्हणजे समांगी मिश्रण झालं. विषमांगी म्हणजे निलंबन आणि कलिल. विषमांगीमध्ये आपल्याला माहित आहे तेल आणि पाणी. तेल आणि पाणी सेपरेट लेअर आपल्याला दाखवतात आणि त्याच्यामुळे त्यांचं मिश्रण जे असतं ते विषमांगी मिश्रण असतं. तर पुढे बघूया आपण द्रव्याचे प्रकार. बघा, मूलद्रव्याचे प्रकारमध्ये आपण पहिला जो द्रव्याचे प्रकार बघतो त्याच्यामध्ये मूलद्रव्याचे प्रकार. मूलद्रव्य बघा, मूलद्रव्यांना चकाकी किंवा निस्तेजपणा, वर्धनीयता किंवा ठिसूळपणा असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा, आपण जर एक लोखंडी खिळा घेतला, त्याला घासला किंवा त्याला कापला, किंवा ॲल्युमिनियम, तांबे आणि कोल म्हणजे कोळसा घेतला, आणि ह्यांच्या सगळ्यांवर आपण एकच प्रक्रिया केली, त्यांना घासण्याचा प्रयत्न केला किंवा कापण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे आपण त्याला हॅमरिंग करण्याचा प्रयत्न केला, तर जे मेटल्स आहेत, म्हणजे जे धातू आहेत, ते चकाकी दाखवतात किंवा वर्धनीयता, म्हणजे ठोकल्यानंतर त्याचा पातळ पत्र्यात रूपांतर होतं. परंतु कोल हा जो कोळसा आहे त्याला चकाकी दिसत नाही, याला अपवाद म्हणजे कार्बनचं अपरूप जे आहे ते म्हणजे हिरा, तोच चमकतो. बाकी सगळे अधातू जे असतात ते चमकत नाहीत, म्हणजे ही अधातूंची एक प्रॉपर्टी झाली. आता वर्धनीयता पण अधातूंच्या अंगी नसते, म्हणजे ठोकल्यानंतर त्याचा पातळ पत्र्यात वगैरे रूपांतर होत नाही. ठिसूळपणा हा त्याचा अधातूंचा गुण आहे. असे वेगवेगळे भौतिक गुणधर्म आहेत, त्यांच्या आधारे मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण करू शकतो. उदाहरणार्थ धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातू सदृश्यांबद्दल मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की धातू सदृश्य हे असे एलिमेंट्स आहेत की जे धातू आणि अधातू यांच्या बॉर्डरवरचे गुणधर्म दाखवतात, म्हणजे धातूंचे सुद्धा गुणधर्म दाखवतात आणि अधातूंचे सुद्धा गुणधर्म दाखवतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता संयुगाचे प्रकार, टाइप्स ऑफ कंपाऊंड. म्हणजे तुम्हाला मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं की H2O हे एक संयुग आहे, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनने बनलेलं हे संयुग आहे. आता ह्याच्यामध्ये आपण संयुग बघणार आहोत ती म्हणजे सेंद्रिय संयुग, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजेच त्याला कार्बनी संयुग असे म्हणतात, त्याचे संयुगे असे म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बोहायड्रेट्स आपण बघतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले काही संयुग बघतो. उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिन म्हणजे प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, अल्केन, अल्किन आणि अल्काइन ही हायड्रोकार्बन्स आहेत. कापूर, साखर, ग्लुकोज ही सेंद्रिय संयुग आहेत. तर कापूर सुद्धा सेंद्रिय संयुग. साखरेमध्ये सुद्धा कार्बन आणि हायड्रोजन असतात ऑक्सिजन सोबत. ग्लुकोज आपल्याला माहितच आहे, C6H12O6 त्याचा फॉर्म्युला. आणि अशा प्रकारे ही संयुगे जी आहेत त्याच्यामध्ये कार्बन असतो, म्हणून त्यांना सेंद्रिय संयुगे असे म्हणतात. आता ज्या संयुगांची तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो ती असेंद्रिय संयुगे, म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा अकार्बनी. अकार्बनी म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन नसतो. उदाहरणार्थ मीठ, आपल्याला मिठाचं
स्ट्रक्चर किंवा मिठाचा फॉर्म्युला माहित आहे NaCl, याच्यामध्ये कार्बन नाही आहे म्हणजे हे अकार्बनिक संयुग आहे. सोडा म्हणजेच Na2CO3 हा वॉशिंग सोडा, NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हा बेकिंग सोडा आहे. गंजामध्ये Fe2O3 याचा फॉर्म्युला आहे Fe2O3. मोरच्यूत म्हणजेच कॉपर सल्फेट, चुनखडी ही सगळी असेंद्रिय संयुग आहेत म्हणजेच ह्याच्यामध्ये कार्बन नसतो. आणि बघा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे जटिल संयुग. जटिल म्हणजेच कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता जटिल संयुगांमध्ये कसा रेणू असतो त्यांचा बघा. ह्यांचा रेणू जो असतो तो अनेक अणूंनी तयार झालेला असतो आणि ही जटिल संरचना आहे. या संरचनेच्या मध्यभागी धातूंच्या अणूंचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे बघा धातूंचे अणू जे असतात म्हणजे मेटल्स ते मध्यभागी असतात. त्याचं एक्झाम्पल म्हणजे क्लोरोफिल, त्याच्या मध्यभागी मॅग्नेशियम हा धातू असतो. लोह, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिनला आपण परिचित आहोत कारण आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन जो ऑक्सिजन कॅरियर आहे, ज्याच्यामुळे ऑक्सिजन आपल्या प्रत्येक सेल्स पर्यंत पोहोचतं. हा जर हिमोग्लोबिन नसता तर आपल्या पायाच्या सेल्स पर्यंत ऑक्सिजन पोहोचायला 3 वर्ष लागली असती. म्हणजेच लोहामध्ये, हिमोग्लोबिन मध्ये लोह म्हणजे फेरस हा मध्यभागी असलेला आहे म्हणजे जटिल संयुग आहे. आणि सायनोकोबाल्मिन म्हणजेच कोबाल्ट हा जो धातू आहे तो या संयुगाच्या मध्यभागी असतो. अशा प्रकारच्या संयुगांना जटिल संयुग असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढला भाग आहे तो म्हणजे मिश्रणाचे प्रकार, टाइप ऑफ मिक्सचर. मी तुम्हाला मिक्सचर बद्दल सांगितलेलंच आहे की मिक्सचरामध्ये जे घटक असतात त्यांच्या प्रॉपर्टी ज्या असतात त्या तशाच्या तशा राहतात. उदाहरणार्थ आपण जर विचार केला की ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे दोन गॅस मिक्सचरमध्ये असतील तर ऑक्सिजनचे गुणधर्म दाखवणार, नायट्रोजनचे गुणधर्म दाखवणार. म्हणजे संयुगांमध्ये जशा प्रॉपर्टी चेंज होतात त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघितलं होतं. दुसरं एक मी एक्झाम्पल तुम्हाला देतो की सोडियम आणि क्लोरीन हे दोन वेगवेगळे, सोडियम हा धातू आहे, क्लोरीन हा अधातू आहे. क्लोरीन खूप विषारी आहे आणि सोडियम रिएक्टिव्ह आहे. पण संयुग तयार झाल्यानंतर त्याच्यापासून NaCl हे जे संयुग तयार होतं त्याच्या प्रॉपर्टीज भिन्न आहेत. ते आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये मीठ म्हणून खातो. तर आता मिश्रणाकडे बघतोय आपण. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणजे फेज म्हणतात. आता फेज म्हणजे लक्षात घ्या की एक जिन्नस असेल त्याला होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस जर ते एकमेकात मिक्स होत नसेल तर. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण म्हणतात. त्यासाठी मी पहिलंच या स्लाइडच्या सुरुवातीलाच एक्झाम्पल दिलं की अल्कोहोल आणि पाणी यांना जर मिक्स केलं तर यांचं समांगी मिश्रण म्हणजे होमोजिनियस मिक्सचर तयार होतं. जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात. म्हणजे समजा तेल आणि पाणी यांचं मिश्रण करण्याचा आपण प्रयत्न केला तर याचे 2 फेज वेगवेगळे आपल्याला दिसतात. वरच्या भागामध्ये पाण्यापेक्षा तेलाची घनता कमी असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतं आणि त्यांच्या 2 सेपरेट लेयर्स आपल्याला दिसतात. म्हणजे हे विषमांगी मिश्रण आहे. तर अशा प्रकारे मिश्रणाचे 2 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. ते म्हणजेच समांगी मिश्रण एकमेकांमध्ये मिक्स होणारं आणि विषमांगी हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. आता पुढे बघूया. मिश्रण बघत असताना आपल्याला द्रावण म्हणजे काय, म्हणजे सोल्युशन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. उदाहरणार्थ मिठाचे पाण्यातील द्रावण, आपण मीठ ज्याला सोल्यूट म्हणूया आणि म्हणजेच त्याला द्राव्य म्हणतात. ते द्रावकामध्ये टाकल्यानंतर म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आणि त्याला थोडं मिक्स केलं, स्टर केलं की त्याचं एक द्रावण तयार होतं म्हणजे सोल्युशन तयार होतं. द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. आता बघा, मिठाचं पाण्यामधलं सोल्युशन जेव्हा तयार करतो तेव्हा सर्वात जास्त कोण असेल याच्यामध्ये, तर पाणी. म्हणून पाण्याला काय म्हणतात, तर द्रावक. व द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणतात. आता इथे आपण द्राव्य कोणाला म्हणणार, तर मिठाला, कारण मीठ येथे कमी प्रमाणात आहे. द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजे विरघळणे. आपल्याला माहितीच आहे, आपण साखर किंवा मीठ पाण्यात टाकलं आणि त्याला स्टर केलं की ते विरघळतं म्हणजे ते एक जिन्नस होऊन जातं, समांगी होऊन जातं. आता याच्यामध्ये आपण द्रावणाचे प्रकार बघूयात की द्रवामध्ये द्रव, जसं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगत आलोय की व्हिनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड पाण्यामध्ये असलेलं, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच H2SO4. डायल्यूट म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकलेलं असतं आणि त्याच्यामुळे ह्या दोघांचं इथे समांगी मिश्रण होतं. याला द्रवामध्ये द्रव असं म्हणतात.
स्थायूमध्ये स्थायू. आता स्थायूमध्ये स्थायूचा आपण विचार केला तर आपण विचार करू शकतो की ब्रांज किंवा ब्रास, पितळ, म्हणजे याच्यामध्ये तांबे आणि जस्त यांचं संमिश्र असतं, म्हणजेच हे स्थायूंमध्ये स्थायू झाले. वायूमध्ये वायू म्हणजे हवा, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, इतर बरेचसे वायू ट्रेस क्वांटिटीमध्ये आहेत, म्हणजेच यांचं मिश्रण म्हणजेच वायूमध्ये वायू हे सुद्धा एक मिक्सचर झालेलं आहे. आता द्रवामध्ये वायू, द्रवामध्ये वायू म्हणजे काही बुडबुडे येतात, ऑक्सिजनचे बुडबुडे बाहेर निघतात द्रवामधून, त्याला द्रवामध्ये वायू असं म्हटलं जातं. किंवा क्लोरीन गॅस आपण पाण्यामध्ये टाकला तर आपल्या त्यापासून HCl तयार होतं, म्हणजेच द्रवामध्ये वायू हे सुद्धा मिश्रणाचा एक प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या भागामध्ये काय शिकलो तर समांगी मिश्रण म्हणजे काय, विषमांगी मिश्रण म्हणजे काय, मिश्रणाचे प्रकार किती, मिश्रण कशा प्रकारे असतं, याविषयी आपण या स्लाइडमध्ये ह्या सेशनमध्ये माहिती घेतली. आता ह्याच्या पुढील भागामध्ये आपण कलील म्हणजे कोलॉइड्स आणि निलंबन, सस्पेन्शन याच्याविषयी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.